अवॉर्ड फंक्शन मोठं होतं. सकाळी सकाळी रुपालीला जाग आली तर आयुष बाजूला नव्हता. फोन हातात घेऊन तिने वेळ पाहिली. 6 वाजले होते. आयुष इतक्या लवकर का उठलाय? प्रश्न पडला तिला. आपल्या केसांचा अंबाडा घालत जांभया देत त्याला ती बघू लागली. पण तिची नजर थांबली त्या टेबलवर असलेल्या एका पॅकेटवर. कुतूहलाने तिने ते हातात घेतलं आणि त्याच्यावरचं लेबल वाचू लागली. अक्षर तर आयुषच दिसत होतं. आज तुला यात बघण्याची इच्छा आहे. बघ जमतंय का? बघ जमतंय का? तेवढं वाचून रुपालीच्या मनात गुदगुल्या होऊ लागतात. तिला आयुषने तिला दार्जिलिंगला दिलेली पहिली भेटवस्तू आठवली. आयुष ना काही करत असतो. आता काय यात? ती स्वतःशीच लाजत विचार करत असते. न राहून तिने पॅकेट उघडलं. समोर सोनेरी रंगाचा एम्ब्रॉयडरी केलेला एक सुंदर ड्रेस होता आणि एक सोनेरी क्लच होता. रुपालीला सकाळी सकाळी आनंदाचा धक्का बसला होता. त्या क्लचवर ओपन मी अशी नोट बघून ती खोलून बघते तर त्यामध्ये ड्रेसला सूट होतील असे कानातले आणि एक सुंदर नाजूक गळ्यातलं होतं आणि सोबत एक बॉक्स होता ज्यात नवीन फिशकटवालं घड्याळ होतं. रुपाली हे सगळं बघून थक्कच होते. आयुषने हे सगळं कधी घेतलं हाच प्रश्न पडला तिला. आणि ती त्याच्यासाठी एक स्वेटर घेऊन इतक्या हुशाऱ्या मारत होती. काहीही न सांगता, न बोलता, काहीही न करता खूप काही केलं होतं आज आयुषने. त्याने आज तिच्या पापण्या ओलावल्या होत्या. भावळट कुठला. कुठे जाऊन बसलाय काय माहित. असं म्हणून रुपाली पॅकेटवरची अर्धवट राहिलेली नोट वाचते. तयार झालीस ना की खाली बँक्वेट हॉलमध्ये ये. तिथेच वाट बघतोय मी तुझी. रुपाली काय करू मी आता याचं? अशा भावाने त्या चिठ्ठीकडे बघते. आज तर तिच्यावर भेटवस्तूंचा जणू वर्षावच होत असतो. रुपाली उठते आणि सवयीप्रमाणे गाणी लावते. बावरे प्रेम हे बावरा जीवहा, सांगना सांगना तू असा कसा. आज आयुष नव्हता सोबत, पण त्याच्यासाठी छान तयार व्हायचं होतं तिला. ती आरशासमोर स्वतःला बघते. लाजून गालावर लाली चढली होती तिच्या. काही वेळात रुपाली तयार होते आणि आयुषने सांगितलं तसं बँक्वेट हॉलमध्ये येऊन पोहोचते. आयुष तिथे कॉफी घेत बसला होता. त्याने कथ्थई रंगाचं ब्लेझर कम जॅकेट टी शर्टच्या वर घातलं होतं. रुपाली तर त्याला बघून फिदाच झालेली असते. त्याच्याजवळ मागून जात रुपाली त्याच्या गालावरनं हात फिरवत त्याचं लक्ष स्वतःकडे वेधून घेते. आयुष वळून बघतो. रुपालीला बघून तो तिला बघतच राहतो. रूप्स, किती सुंदर दिसतेस. तुला कल्पना तरी आहे का? मला वाटलं होतं त्यापेक्षा कितीतरी पटीने. हो का? रुपाली डोळे फिरवत म्हणते. अरे खरंच. तुला काय वाटतंय मी इथे काय येऊन बसलोय? रूमवर असतो ना. आणि तुला असं छान तयार झालेलं बघितलं असतं ना तर माझा पाय नसता निघाला. हा. रुपाली त्याच्या पाठीत दणका देते. काय पण तुझं? चलायचं कसं आहे बता आपण? हो ग चल, असं म्हणत आयुष उठून उभा राहतो. तसं रुपालीला तिच्या प्रिन्सचं पूर्ण दर्शन होतं. तिला त्याला अशी न्याहाळत बसलेलं बघून आयुष चुटकी वाजवून म्हणतो, ओ
काय? मान हलवत रुपाली काही नाही असं म्हणते आणि त्याचा हात धरते. त्याच्या कानात म्हणते, माझाही पाय नसता निघाला आज. बरं झालं तू खाली येऊन बसलास ते. आयुष तिच्याकडे बघतो तर ती डोळे मिचकावते आणि दोघंही हसतात. अवॉर्ड फंक्शनच्या पत्त्यावर जायला ते निघतात. ओंकार तयार होऊन किंजलच्या रूमवर तिला बोलवायला जातो. किंजल ओंकारला बघून स्तब्ध राहते. त्याने नकळतपणे आजही तिचा आवडता रंग घातलेला होता. वूल क्लोनचा त्याचा गडद निळ्या रंगाचा ओव्हरकोट त्याच्या निळ्या डोळ्यांना उभारी देत होता. त्यावर त्याची फ्रेंच कट. किंजलचं हृदय तर जोर जोरात धडधडायला लागलं. त्याला समोर बघून बेकाबू झालं होतं ते. चलायचं का? ओंकार तिला नम्रपणे विचारतो. ती त्याच्या प्रश्नावर गोंधळल्यासारखं करू लागते. हो, एकच मिनिट हा. आणि मग परत गोंधळल्यासारखी इकडे तिकडे बघते. काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? ओंकार तिला असं गोंधळलेलं बघून विचारतो. नाही, मी होते तयार 2 मिनिटात. हा, मी येऊ? किंजल थोडी घाबरलेली वाटली त्याला. काय झालं? काही गडबड आहे का? किंजल आपल्या ओठावर ओठ दाबत म्हणाली. मी मदत करतो, काय झालंय? ओंकार रूम मध्ये येत म्हणाला. काय ग, काय गोंधळ झाला? इतकी का घाबरली आहेस? ओंकार तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. किंजल थरथरत्या आवाजात त्याला म्हणते, ते माझ्या ड्रेसची झिप नाही लागत आहे. काय? अगं मग त्यात काय, इकडे दे, मी लावून देतो. असं म्हणून तो तिला वळवतो. तो बोलला तर खरं, त्यात काय, पण स्वतःच्या समोर तिची उघडी पाठ बघून झिप लावताना त्याचे देखील हात थरथर कापू लागले होते. त्या दोघांच्या मनात सुरू झालेल्या वादळाचं टेन्शन वाऱ्यात देखील जाणवत होतं. किंजल श्वास रोखून थांबली होती. मोठ्या मुश्किलीने ते काम आटोपतं. घे, झालं, चल पटकन तयार हो बघू. ओंकार दोघांना रिलॅक्स करत म्हणतो. किंजल नजर झुकवून हो म्हणते आणि आले असं म्हणते. काही वेळाने किंजल तयार होऊन येते. ओंकारला आवडतात म्हणून तिने केस मोकळे सोडलेले होते. तिच्या हलक्या निळ्या रंगाचा ड्रेस आणि तिच्या नाजूक बांध्याला सूट होणारं तिच्या गळ्यातलं किंजलला एका अप्सरेचा लुक देत होतं. तिला बघून ओंकार एक छान स्माइल देतो आणि म्हणतो, वाह, छान दिसतेस. उफ, हे काय ऐकलं मी? ओंकारने तिला छान दिसतेस असं म्हटलं. किंजल तर आज 7व्या आसमानावर होती. अवॉर्ड मिळो ना मिळो, तिला तिचं अवॉर्ड तर इथेच मिळालं होतं. तिच्या चेहऱ्यावर इतका आनंद झळकला होता त्या वाक्यांनी. ती दोघंही निघतात. ठरलेल्या ठिकाणी सगळेजण पोहोचतात. आयुष आणि रुपाली किंजल आणि ओंकारसाठी थांबलेले असतात. सगळे मग आत जातात. सगळ्यांसाठी टेबल्स रिझर्व केलेले असतात. ओंकारसाठीच्या टेबलवर जाऊन सगळे बसतात. आतमधलं अँबियन्स बघून मन भारावून जातं. सर्वत्र दिव्यांचा झगमगाट होता. शिफॉनचे वाऱ्यावर उडणारे पडदे आणि काही क्रिस्टलचे पडदे सजावटीला भर घालत होते. मागे मध्यम आवाजात वाद्य संगीत सुरू होतं. अजून सगळे लोक यायचे होते. ओंकारच्या एका बाजूला किंजल आणि दुसऱ्या बाजूला आयुष बसले होते आणि समोर रुपाली.
अशा प्रकारे ते टेबलवर बसले होते. बराच वेळ चौघं गप्पा मारत असतात. त्यांना मग वेलकम ड्रिंक सर्व्ह होतं. 11 वाजता कार्यक्रम सुरू होणार असतो. ओंकार अस्वस्थ वाटत होता थोडा. आयुष त्याच्या हातावर हात ठेवून त्याला नजरेनेच रिलॅक्स व्हायला सांगत असतो. किंजलचं तर आज लक्षच नव्हतं कशात. काही वेळाने कार्यक्रमाला सुरुवात होते. व्यासपीठावर होस्ट येतात आणि सगळ्यांचं अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात करतात. Ladies and gentlemen, welcome to the award function of Young Achievers. We have here young achievers from all over the world, from various fields of arts. So what is the function without a young celebrity, right? To begin the function, we have invited the evergreen young couple. You want to know who it is? So then why hear just names? Let us see them in action, performance, and make us nostalgic. Ladies and gentlemen, please welcome. तसं सगळे दिवे मंदावतात. स्टेजवर ढगांचा फील येण्यासाठी धूर सोडला जातो. सगळीकडे अंधार असतो. दिवसात रात्रीचा भास होतो. वरून एक चंद्र हळूहळू खाली येताना दिसतो. मागे संगीत सुरू होतं. तसा धर्मेंद्र येतो. टाळ्यांच्या आणि शिट्ट्यांच्या कडकडाटात त्याचं स्वागत होतं. चंद्रावर बसलेल्या हेमा मालिनीला बघून तो एक गाणं म्हणतो. किसी शायर की गजल ड्रीम गर्ल, किसी झील का कंवल ड्रीम गर्ल. चंद्र जसा जमिनीला टेकतो त्यावरून धर्मेंद्र हेमाला उतरवतो आणि त्यांचा डान्स परफॉर्मन्स सुरू होतो. आलेली वेळ आणि अशा वेळेला अशा ठिकाणी किंजलनी त्याला दिलेली साथ. त्याच्या मनात आता वेगळंच वादळ सुरू होतं. आठवणी मुंग्यांसारख्या असतात म्हणे. एक निघाली वारुळातून की एका मागोमाग एक सगळ्या बाहेर निघत असतात. तसंच ओंकारच्याही बाबतीत घडत असतं. एक एक करून सगळ्या आठवणी त्याच्या डोक्यात वर्दळ करू लागतात. रियाचं लग्न, त्या दोघांनी त्या लग्नात केलेली धमाल, रियाने किंजलला दिलेली साथ, त्यांची आंधरबानची ट्रिप, किंजलचं त्याला प्रपोज करणं, एक एक करून सगळं डोळ्यांपुढे येऊ लागलं. त्याची स्वित्झर्लंडची ट्रिप, किंजलपासून दूर होऊन त्याला झालेला त्रास, त्यानंतर किंजलचा ऍक्सिडेंट आणि मग त्यांचा साखरपुडा आणि मग त्यांचा ऍक्सिडेंट. किंजललाही माझ्यापासून लांब राहून किती त्रास होत होता आणि आता परत मी जवळ असूनही तिच्या जवळ नाहीये. ओंकार स्वतःशीच हा सगळा विचार करत होता. ओंकार किंजलकडे सुन्न होऊन बघत बसला होता. किंजललाही ते जाणवत होतं की तो तिलाच बघतोय. ती डोळ्यांच्या कोपऱ्यातून त्याला बघत असते. मग त्यांची नजरानजर होते. काय लक्ष कुठे तुझं ओंकार? आजचा किती मोठा दिवस आहे आणि तुझं लक्ष कुठे आहे? ओंकार किंजलचा हात हातात धरतो आणि म्हणतो, खरंच आज खूप मोठा दिवस आहे ग. किंजल आखडून त्याच्या हातातून आपला हात काढून घेते आणि शर्मेने रुपाली आणि आयुषकडे बघते. ते दोघंही प्रोग्राम बघण्यात मग्न असतात. ओंकार काय झालंय? किंजल त्याच्या डोळ्यात पाणी बघून म्हणते, अरे अजून तुझी कॅटेगरी यायची आहे आणि बघ तुलाच मिळणार आहे हे अवॉर्ड, मी सांगते ना. ओंकारला तिला आता या क्षणी बाहेर ओढून नेऊन सगळं सांगावंसं वाटत होतं. किंजल मात्र त्याला समोर बघ असं म्हणत असते. ओंकार कार्यक्रम बघण्यात त्याचं लक्ष घालण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याला त्या कशातच रस वाटत नव्हता.
त्याच्या डोळ्यात वेगळं चक्र सुरू होतं आणि वेगळं तुफान उठलं होतं. सकाळी सुरू झालेला कार्यक्रम आता रात्र झाली होती. आता तो क्षण आला. ओंकारचं नाव नॉमिनेशन मध्ये घेतलं गेलं. किंजल उत्साहाने टाळ्या वाजवू लागली. ओंकार, मी आज खूप एक्साइटेड आहे, ती त्याच्या हातातला हात दाबत म्हणाली. ओंकार त्याचा दुसरा हात तिच्या हातावर ठेवतो. अँड द अवॉर्ड गोज टू मिस्टर ओंकार फॉर ती लाजते जेव्हा. ओंकारवर स्पॉटलाइट येऊन थांबतो. सगळ्यांच्या नजरा आता त्याच्यावर होत्या. रुपाली त्याला जा असं इशाऱ्याने म्हणते. किंजल आणि आयुष दोघही एकमेकांकडे बघत असतात. ओंकार एक मोठा श्वास घेतो आणि उठतो. तसं सगळे त्याचं टाळ्यांनी स्वागत करतात. तो जसा स्टेजवर पोहोचतो त्याच्या हातात माईक दिला जातो. 2 क्षण ओंकार स्तब्ध उभा होता. आपल्या टेबलवर बसलेल्या आपल्या सगळ्या प्रेमींवर तो एक नजर टाकतो. तिघही इतके खुश होते. आयुष आणि रुपालीला एकत्र बघून त्याला आज एक वेगळाच आनंद झालेला असतो. तो तिघांनाही बघून त्यांना थँक्यू म्हणतो. सगळे गर्वाने ओंकारला बघत होते. तो आता काय बोलणार आहे ह्यावर सगळ्यांच्या नजरा टपलेल्या होत्या. ओंकार ऑर्गनायझर्स कडे बघून म्हणतो, मला हा अवॉर्ड किंजलच्या हातून घ्यायचा आहे. किंजलकडे बघून तो तिला स्टेजवर येण्याचा इशारा करतो. तसं किंजल स्टेजवर जाते. वुड यू लाईक टू से समथिंग मिस्टर ओंकार? तिथे त्याला विचारलं जातं. वाय य लेट मी शो यू. कॅन आय परफॉर्म? नेकी और पूछ पूछ श्योर, ती होस्ट आपल्या ब्रिटिश ऍक्सेंट मध्ये म्हणाली. ओंकार तिच्या कानात काही सांगतो. तसं ती 2 मिनिटं दे असं म्हणते मला. किंजलला काही कळत नव्हतं. ओंकारचं हे काय चाललंय? ओंकार, काय चाललंय? अरे तू डान्स वगैरे करणार आहेस का? आणि ते इथे? ओंकार, रूमवर झाला तो कमी होता का रे? किंजल त्याला असं म्हणत असते. ओंकार तिला थांबवत म्हणतो, किंजल, मला आज तुझ्यासोबत डान्स करायचाय. ते ऐकून किंजलला 2 क्षण तिने काय ऐकलंय आणि याचा अर्थ काय आहे हे समजायला लागतात. ओंकार, मी काही इतक्या लोकांसोबत डान्स करणार नाही. पागल आहेस का? करू शकतेस तू किंजल. आठवते का ती रात्र? फक्त माझ्यासाठी डान्स केला होतास तू, आठवलं? ओंकार तिचा हात धरत म्हणतो, आजही फक्त माझी साथ दे ना, करशील ना एवढं? किंजल त्याच्या डोळ्यात प्रेम बघत असते आणि ते परत तिच्यावर आपली जादू करत होते. ती त्याला काय नाही म्हणणार होती. तिच्या लाईफच्या गोल लिस्ट मध्ये हेच तर होतं ना. तो म्हणेल ते. ती त्याच्या डोळ्यात बघतच मान होकारार्थी हलवते. मागे संगीत सुरू होतं. किंजल ते ऐकून ओंकारला प्रश्न भरल्या नजरेने बघत होती. ओंकार फक्त आपल्या चेहऱ्यावर छान हसू ठेवून होता. किंजल रुपालीकडे बघते. रुपाली तिला थम्सअप सारखा अंगठा दाखवत ऑल द बेस्ट म्हणते. मोहब्बतेचं फ्युजन संगीत मागे वाजायला लागतं. ओंकार आपली पोझिशन घेतो. तशी किंजल देखील आपली पोझिशन घेते. दोघंही इतक्या वर्षांनी या गाण्यावर डान्स करत होते, पण दोघं एकही स्टेप विसरलेले नव्हते. गाणं सुरू असताना किंजलला ओंकारला असं स्वतःसोबत डान्स करताना बघून एक वेगळीच धुंदी चढत होती. तिच्या मनात परत तेच प्रश्न सुरू होते जे ती पहिल्यांदा डान्स करताना सुरू होते. गाणं संपायला येतं तसं ओंकार तिच्या भोवती गिरक्या मारून एक उडी मारून तिच्या समोर गुडघ्यावर बसत तिला कमरेला आपल्या हातांनी विळखा घालतो. हा तोच क्षण होता जेव्हा किंजलला त्याच्यासाठीच्या आपल्या प्रेमाची अनुभूती झाली होती. आज ओंकारनी तो क्षण जणू तिला परत जगायला भाग पाडलं होतं. किंजल डोळे बंद करून उभी होती. आज ती लंडनमध्ये उभी होती, पण मन मात्र आजही पुण्याच्या तिच्या कॉलेजच्या त्याच स्टेजवर होतं जेव्हा तिने ओंकारवरचं आपलं प्रेम स्वीकारलं होतं. गाणं संपतं तशी सगळीकडे शांतता पसरली.
ओंकार आपला श्वास मध्यम गतीला घेऊन येतो. तो किंजलचा हात हातात घेतो, त्यामुळे किंजलचे डोळे उघडले. किंजल, आय लव्ह यू. ओंकार आपल्याला हे 3 शब्द बोलतोय. किंजलचा स्वतःवर विश्वासच बसत नव्हता. ओंकार तिच्या डोळ्यात बघत म्हणतो, नाही ग, स्वप्न नाहीये हे. मी खरंच तुझ्यावर खूप प्रेम करतोय. माझी होशील ना नेहमीसाठी? जसा श्वास आहे माझा, माझ्या नेहमीसाठी होशील का? बोल ना, बोल ना, श्वास माझा होशील का? किंजलला खरं तर आता आपल्या डोळ्यातनं निघणारं पाणी रोखायचं होतं, पण डोळे बंद करायला ती घाबरत होती. हे जे काही सुरू होतं ते असंच सुरू राहू द्यायचं होतं तिला. स्वप्न असलं तरी आयुष्यभर झोपायला तयार होती ती. डोळे बंद केले आणि हे सगळं गायब झालं तर? हे क्षण जगण्यासाठी ती नेहमीसाठी पलक न झपकता राहायला तयार होती. किंजल, सांग ना, गुडघे दुखतायत ग. ओंकार तिचा हात दाबत म्हणाला. किंजल मान होकारार्थी हलवते. तशी प्रेक्षकांमधनं टाळ्या वाजायला सुरुवात होते. ओंकार वळून बघतो, दुसरं कुणी नाही, ते आयुष आणि रुपाली होते. ओंकारला उभं करत किंजल त्याच्या डोळ्यात बघतच त्याला म्हणते, ओंकार, तुला खूप तडपवलंय ना मी हे सांगायला, पण आता आणखी नाही. आय लव्ह यू टू ओंकार, आय लव्ह यू टू. आणि इतक्या दिवसांपासून मनात दाबून ठेवलेल्या आपल्या इच्छेला ती पूर्ण करते. ती त्याला बिलगते, घट्ट मिठी मारते आणि रडू लागते. आज ना तिला कोणी रोखू शकणार होतं ना थांब, रडू नको असं म्हणणार होतं. आयुष रुपालीकडे बघतो तर तिच्याही डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. रूप्स, आज तर आनंदाचा दिवस आहे ना? रुपाली आपले डोळे पुसत हो म्हणते. अवॉर्ड फंक्शनचे कार्यक्रम संपतात. किंजलच्या डोळ्यात आज एक वेगळीच चमक होती. किंजल रुपालीला येऊन बिलगते आणि म्हणते, ताई, थँक्यू सो मच. आज तुझ्यामुळे खरं तर मला माझा ओंकार परत मिळालाय ग. रुपाली तिच्या डोळ्यात बघून फक्त हसते. ओंकार आयुष आणि रुपालीला मिळालेला अवॉर्ड दाखवतो आणि म्हणतो, हे तुमच्यासाठी आहे. आयुष त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो, हे तुझ्या मेहनतीचं फळ आहे. ओंकार रुपालीकडे बघतो आणि म्हणतो, रुपाली, हा अवॉर्ड माझ्याकडून तुमच्या दोघांसाठी. प्लीज स्वीकार करा याचा. नाही नाही ओंकार, काही काय, हे तुझं अवॉर्ड आहे, तुझ्या मेहनतीसाठी तुला मिळालेलं. रुपाली संकोच करत आपल्या हातातलं अवॉर्ड त्याला परत देत म्हणते. ते परत करत ओंकार तिच्या डोळ्यात बघत म्हणतो, काव्याची आठवण म्हणून तरी ठेवा, तिची इच्छा म्हणून आताही नाही नाव ठेवावं वाटत. ओंकार भुवया उंचावत म्हणतो. काव्याचा विषय आल्यानंतर कोण त्याला नाही म्हणणार होतं? रुपाली आणि आयुष एकमेकांकडे बघतात आणि मग गालातल्या गालात हसत त्या अवॉर्डकडे बघत दोघेही एकत्रच म्हणतात, थँक्यू काव्या. सगळे जेवण आटोपतात आणि मग आयुष आणि रुपाली त्या दोघांना निघतो असं म्हणतात. त्यांचं परतीचं विमान पहाटेचं होतं. खरंच आम्हाला खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. मुंबईला याल ना तेव्हा नक्की सांगा हा, आपण भेटूया. तसं ओंकार मान हलवतच हो म्हणतो. आयुष आणि रुपाली मग आपल्या हॉटेलवर पोहोचतात. थकलेले होते दोघेही. दिवसभराची एक्साइटमेंट झाली होती ना. आयुष, सगळ्या बॅगा पॅक करून ठेवाव्या लागणार आहेत, उद्या काही वेळ नाही मिळणार ना. रुपाली बोलतच होती, पण आयुषने तोपर्यंत गाणं लावलं होतं आणि तिला आपल्याकडे वळवून तिचा हात हातात धरून गोल फिरवलं तिला. छेड़ दूं मैं कभी ऐसे तो दंग होती है, खामखा चूम लूं तो भी तो जंग होती है. हे गाणं लावावं. आयुष, अरे बॅग पॅक करायची आहे ना. रुपाली मोठे डोळे करून हसत त्याला म्हणाली, होईल ग सगळं. सकाळपासनं अधुरी राहिलेली माझी इच्छा तर पूर्ण करू दे ना. अच्छा, आणि बॅग? मी करेल ना तुला मदत. 2 मिनिटात होईल बॅग पॅक, त्यात काय. रुपाली देखील मग सगळी काळजी सोडून देते आणि आयुषला साथ देते.
अलार्म कधीचाच वाजून बंद झालाय आयुष. बघ मी बोलले होते ना उशीर होईल. चल उठ पटापट आटोप. रुपालीची सगळी चिडचिड त्याच्यावर निघत होती. आयुष मात्र अजूनही झोपेतच होता. रुपाली त्याला हलवून उठते. आयुष 3 वाजलेत, आवर ना. आपण आत्ता खरं एअरपोर्टला असायला हवं होतं. आयुष हे ऐकून घाबरून उठूनच बसतो. दोघेही पट्टापट आवराआवरी करून एअरपोर्टसाठी निघतात. नशिबाने इमिग्रेशनला जास्ती वेळ नाही लागत आणि त्यांच्या वेळेत सगळ्या प्रक्रिया आवरतात. दोघेही मग एक मोठा श्वास सोडतात. आजच्या दिवसाची सुरुवात एका वेगळ्याच थ्रिलने झालेली होती. काय आता हस ना रूप्स, झालं ना वेळेत सगळं? रुपालीचा आवाज तरी जड होता. प्रॉब्लेम नाही झाला म्हणून ठीक आहे. काही विसरलो नसलो रूमवर म्हणजे झालं. हे बघ, इकडे तू आहेस, मी आहे. हे तिकीट आहे. बाकी नाही काही आलं तर नाही आलं, काय फरक पडतोय? आयुष डोळे मोठे करून म्हणाला. त्यावर रुपाली गोड हसते. त्यांच्या विमानाची घोषणा होते तसं ते उठतात विमानात बसायला जायला. विमानात बसल्यावर रुपाली आयुषकडे बघते. आयु, मला खूप झोप येते रे. अगं मग झोप ना, आत्ता कोणी तुला त्रास नाही देणार आहे. आयुष शपथ असं म्हणतो. रुपाली त्याच्याकडे बघते आणि म्हणते, नक्की? अगं हजी काय करतेस यार, नाही देणार त्रास, बोललो ना. मग काही विचार करत आयुष पुढे म्हणतो, एक लास्ट विचारू का? काय रे? एक गेम खेळूया? आयुष प्लीज ना, आता मला झोप येते रे. आणि आता तुला गेम खेळायचा आहे होय? आयुष विमान उडायला सज्ज आहे हे बघून परत तिला म्हणतो, फक्त 2 मिनिटं लागतील ग, फक्त 2 मिनिटं. तू ऐकणार आहेस का? सोडणार नाहीयेस? बोल काय आहे? इकडे बघ. आयुष तिला स्वतःकडे बघ असं म्हणतो. बघ माझ्या डोळ्यात. दोघांनाही आपल्या ट्रिपची सगळ्यात आवडती आठवण सांगायची. पापण्या न लावता बघा, ज्याची पहिली पापणी लावणार तो हारणार. ठीक आहे, चल मग मीट डोळे. तसं दोघंही डोळे मिटतात आणि आयुष 1, 2, 3 असं म्हणतो. मग दोघंही डोळे उघडतात. तसं आयुष म्हणतो, मला आयुष्यभर तो क्षण लक्षात राहील जेव्हा त्या पुतळ्याने तुझा हात धरला होता. त्या एका क्षणात मला अशी काही जाणीव झाली होती ना की आयुष्य कधीही पलटी मारू शकतं ग. त्यामुळे मी काहीतरी ठरवलंय. तुला ना रूप्स, यापुढे कधीही आय लव्ह यू न म्हणता एकही दिवस जाऊ देणार नाही बरं का. आयुष तिचा हात हातात घेतो आणि त्या हातांचं चुंबन घेतो. रुपाली नजर झुकवते तसं तो म्हणतो, पापण्या लवायच्या नाही तर हरशील बरं का. तशी रुपाली हसते. आयुष तिला आता सांगतो, तू सांग. माझ्यासाठी ना आयुष, तो क्षण खूप महत्वाचा होता जेव्हा मी तुझ्यासोबत त्या ब्रिजवरनं उडी मारली. तो क्षण आयुष्यभर नाही रे कधी विसरू शकणार मी तो. मला त्या क्षणात खरंच निवडावं लागलं होतं रे. तुझ्यासोबत मरण स्वीकारायचं की मुलांसाठी जगायचं. आणि तुला माहितीये आता मी काय निवडलं होतं? रुपालीच्या बोलता बोलता पापण्या ओलावल्या. यापुढे अशी कधी मस्करी केलीस ना तर बघ. आयुष कानाला हात लावून सॉरी म्हणतो. चल आता तुझी पाळी. आयुष समोर बघतो आणि म्हणतो, बस झोप आता. रुपालीला कळत नाही हा असं काय म्हणतो, याला काय झालंय. अगं झोप आता, आपण हवेत आलो. रुपाली खिडकीतून बाहेर बघते. म्हणजे तू हे सगळं माझं लक्ष विचलित करायला बोललास ना. आयुष मान हलवतो आणि तिला झोप असं म्हणतो. रुपाली त्याचा हात धरते आणि झोपायचा प्रयत्न करते. आयु, तुला काय वाटतंय आता? आपण किती दिवसांनी सगळ्यांना भेटणार असं वाटतंय ना. आयुष उठून बसत तिला म्हणतो, हे बघा विषय तूच वाढवतेस. हो ना रे, काय करू, झोप नाही येते मला आता. बोल ना रे.
क्यू, आरुष, आरुल सगळे वाट बघत असतील ना आपली. मला तर ना असं वाटतंय किती दिवस झाले घरच्या सगळ्यांना भेटून. इथे इतकं काही घडून गेलं, कधी सगळ्यांना सांगते असं झालंय बघ. आयुष गहन विचार करत म्हणतो, सगळ्यांना उत्सुकता लागलेली असेल ना आता ओंकारला भेटायची. जेव्हा आपण त्यांना सांगू की आपण त्या व्यक्तीला भेटून आलोय ज्याला काव्याचं हृदय दिलंय. रुपाली म्हणाली. मग तो अतिउत्साहात म्हणाला, अगं पण मला आता झोप येते ग रूप्स. रुपाली त्याला झोप असं म्हणते आणि मग ती खिडकीतून बाहेर बघत बसते. बाहेर आजही तेच दृश्य होतं. नवीन पहाट उगवत होती. सूर्य उगवत होता, ढगांना सोनेरी रंगाच्या छटा देत. काही दिवसांपूर्वी अशीच एक सकाळ त्यांच्या आयुष्यात येत होती, जेव्हा दोघे कितीतरी प्रश्न घेऊन आले होते. आणि आज त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली होती त्यांना. आता त्यांना भारतात परत जायचं होतं, आपल्या गावी, आपल्या लोकांमध्ये. आजही एक वेगळीच हुरहुर होती त्यांच्या मनाला लागलेली. या 7 दिवसात तिकडे काय काय बदललं असेल, काय काय घडलं असेल बरं. विचारांच्या घेऱ्यात रुपालीला सुद्धा कधीतरी झोप लागते.